योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगरमध्ये 1 मे पासून स्वच्छतेचा कडक नियम. कचरा टाकणाऱ्याला 3000 दंड तर पकडून देणाऱ्याला मिळणार 1000 रुपयांचे बक्षीस. राजगुरुनगर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नगर परिषदेनं पुकारलेल्या मोहिमेला आता अधिक धार चढलीय. येत्या 1 मे पासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी सुरू होणार आहे. रस्त्यावर कचरा फेकताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला 3000 रुपये दंड ठोठावण्यात येणार असून अशा व्यक्तीला पकडून देणाऱ्या नागरिकाला 1000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. 1 मे पासून कडक शिस्त. नगराध्यक्ष मंगेश भाऊ गुंडाळ यांनी स्पष्ट केले की शहरात शिस्त लावण्यासाठी 1 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे आणि नगर परिषदेचे गस्त पथक यांवर बारकाईनं लक्ष ठेवणार आहे. योजनेचे स्वरूप आणि बक्षीस. दंडाची रक्कम. रस्त्यावर, गटारात किंवा मोकळ्या जागेत कचरा फेकल्यास जागीच 3000 रुपये दंड. जागरूक नागरिकांचा गौरव. जो नागरिक कचरा टाकणाऱ्याला रंगेहात पकडून देईल किंवा त्याचे नाव आणि ठोस पुरावा फोटो/व्हिडिओ नगर परिषदेकडे जमा करेल त्याला प्रशासनाकडून 1000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल. नदी प्रदूषण आणि पायाभूत सुविधांवर भर. नगराध्यक्ष मंगेश भाऊ गुंडाळ यांनी केवळ स्वच्छतेवरच नव्हे तर शहराच्या सर्वांगीण विकासावरही भर दिलाय. यामध्ये प्रामुख्यानं भीमा नदीचे संरक्षण. पवित्र भीमा नदीतील जलपर्णी काढणं आणि सांडपाणी व्यवस्थापन करून नदी प्रदूषण रोखणं. पाणी आणि वाहतूक. शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणं. 1 मे पासून लागू होणाऱ्या या निर्णयाचा उद्देश कोणाला दंड करणं हा नसून राजगुरुनगर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकामध्ये शिस्त निर्माण करणं हा आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे. मंगेश भाऊ गुंडाळ, नगराध्यक्ष. या निर्णयामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून 1 मे पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. नमस्कार. आपल्या खेडमध्ये जो अनेक म्हणजे मागच्या काळापासून जे पंचायत समिती वाड्यावर आतमध्ये ट्रॅफिकच्या समस्या संदर्भात आपल्या काय संकल्पना आहे? लवकरच नगर परिषदे मार्फत आपण जे काही तिथं पथविक्रेते ज्या काही टपरे आहेत त्यांना एक आपण सेपरेट झोन तयार करतोय बसण्यासाठी. त्यांना नगरपालिकेचे लायसन पण द्यायचं कबूल केलेलं आहे. जे आपल्याकडं संघटना आहे पथविक्रेत्यांची त्यांना लवकरच हॉकर झोन त्यांना घेतील व त्यांना नंबर पण लायसन पण आपण नगरपालिकेत देणार आहे. व त्याच्यानंतर जर कोणी बसलं तर त्यांना तिथं कुठल्याही कोणालाही बसायची आता परवानगी राहणार नाहीये. जे जुने आहेत विक्रेते आहेत त्यांना झोन मध्ये आपण शिफ्ट केल्यानंतर तिथून पुढे ते पार्किंगची समस्या बऱ्यापैकी आपल्या मार्गाला लागणार आहे. त्यानंतर दुसरी फार मोठी समस्या अशी जाणवते, प्रत्येक ठिकाणी कचरा दिसलेला आहे. तर त्या ठिकाणी त्या संदर्भात तुम्ही काय आता नगर अध्यक्ष आयोगासाठी तुमचे नगर परिषद काय उपाययोजना करणार आहे? सगळ्यात पहिलं तर सर्व राजनगरच्या नागरिकांनी सहकार्य शेवटच्या लेवलला करायला पाहिजे की जो काही कचरा पिशव्या भरून रोजच्या रोज कंपनीत जाताना कामाला जाताना जो काही फेकायचा सिस्टम आता लयच वाढत चाललाय. पूर्वी तरी कमी होता आता तो वाढतोय. त्याच्यावर आम्ही लवकर आळा बसवणार आहे व त्याच्यात महत्वाचा मुद्दा आपण त्या दंडात्मक कारवाई करणार आहे. त्याला 3000 रुपये दंड करणार आहे आपण कचरा फेकणाऱ्यांना. व जो आपण येऊन सांगेल यांनी कचरा फेकला त्याला 1000 रुपयाचं बक्षीस नगरपालिकेतर्फे आपण द्यायचं इथं कबूल करणार आहे. या 29 तारखेच्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करून सगळं नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आपण 29 तारखेच्या नंतर म्हणजे येणारे 1 मे पासून आपण हे लागू करतोय.
पाणी प्रश्नासंदर्भामध्ये राज्य शहर आणि परिसरामध्ये तुम्ही अनेक उपाययोजना करतात. अजून काही नवीन संकल्पना आहेत का? पाणी प्रश्नाच्या संदर्भात आता शहराचं बऱ्यापैकी दरवर्षी जे टँकरनी पाणी घ्यायला लागत होतं आता शहरात, तर यावर्षी फार 1% आलेलं आहे. मागच्या वेळेस ते 20-25%, 30% लोक टँकरने पाणी घेत होते. तर यावेळेस ते अक्षरशः 1-2% कुठेतरी क्वचित लाईन फुटली किंवा रिपेरिंगच्या कामामुळे तो होतोय त्रास. व नवीन आपण 1-2 प्लॅन्ट अजून रिन्युएट करतोय. इथं कॅदेरा शहराचा जो प्लॅन्ट आहे राजीवनगर शहरातला, तो आपण तिथं 1.5 MLT आहे, तो आपण 10 MLT करण्यासाठी आता प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांनी राजीवनगर शहराला व्यापाऱ्यावरून जरी येणाऱ्या लाईनला जरी पाणी पुरवठा कमी पडला तरी आपण तिथून तो ऐनवेळी घेऊ शकतो. असे 2 प्लॅन आपण तयार करतोय शहराला. दुसरे आणखी खूप मोठा प्रश्न आहे. आपले जे भीमा पवित्र नदी आहे त्या पात्रामध्ये तुम्ही येता पाहता, तर त्या ठिकाणी कचरा पण लोक टाकतात आणि जलपर्णी अनेक वनस्पती वाढलेल्या आहेत त्या पाणी पण सोडलं जात आहे आणि ठिकाणावरून पाहताय. तर त्या संदर्भात तुम्ही आता पुढे काय उपाययोजना करणार आणि पाणी कसं स्वच्छ होईल आणि पाणी कसं राखलं जाईल या संदर्भात आपली आता माझं मत असं आहे, जलपर्णी काढत तोपर्यंत त्यात जाणार सांडपाणी म्हणजे राजीवनगर शहराला जो एसटीपी प्लॅन्ट आहे तो मंजुरीला आता पाठवलेला आहे. आम्ही इलेक्शन झाल्या त्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही तो प्रस्ताव त्यांच्या दालनात दाखल केलेला आहे. तो जेव्हा सांडपाणी राहणार नाही जेव्हा पाण्यात, तिथून पुढे जलपर्णीला वेग राहणार नाही आणि जलपर्णीला वेग राहणार नाही तर ऑटोमॅटिक नदी स्वच्छ होण्याला मदत होईल. त्यामुळे लवकर एसटीपीचा प्लॅन चालू करायची आम्ही लवकरात लवकर त्यासाठी प्रयत्न करतोय. काही ठिकाणी जे तालुक्यातून माणसं येतात तालुक्यातून त्यांना इथं मागून कांद्याची सोय नाही, कमी प्रमाणामध्ये आहे. ते शासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात काय करतात. आता आम्ही जवळजवळ 45 लाखाची निविदा काढतोय. म्हणजे 1 मेला ते हे होईल, निविदा ऑनलाईन दिसन ती की त्यातनं सर्व शहरातले टॉयलेट बाथरूम रिन्यूट करतोय. व सगळ्यात महत्वाचं तहसीलदार कचेरीच्या इथला जो प्रश्न आहे ते पण आपण टॉयलेट बाथरूम चालू करणार आहे तिथली.